माता रमाईंचे जीवन केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्नी म्हणून नव्हते, तर सामाजिक परिवर्तनाच्या महान संघर्षामागील ती एक मूक शक्ती होती, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय प्रशिक्षण उपप्रमुख व कवी MD सरोदे यांनी केले. बडनेरा शहर आणि नांदगाव खंडेश्वर तालुका भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने तथागत गौतम बुद्ध जयंती व माता रमाई स्मृती दिनानिमित्त आयोजित 10 दिवसीय बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचा समारोप व भव्य धम्म मेळावा अशोकनगर येथील कपिल मंडळ बुद्ध विहार येथे पार पडला. त्या प्रसंगी ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक प्रकाश बोरकर होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय उपाध्यक्ष भंते शक्यपुत्र राहुल MD सरोदे आणि राज्य संघटक विजयकुमार चोरपगार उपस्थित होते. धम्मपीठावर 41 श्रामणेरांसह विविध पदाधिकारी विराजमान होते. सरोदे पुढे म्हणाले की अत्यंत गरिबी, उपासमार आणि कौटुंबिक दुःखांचा सामना करत रमाईंनी बाबासाहेबांच्या ध्येयाला खंबीर आधार दिला. त्यांच्या स्मृतिदिनी प्रत्येकाने त्याग, समर्पण, संयम, संघर्षशीलता आणि समाजहितासाठी निस्वार्थ सेवा हे 3 संदेश आपल्या जीवनात अंगीकारले पाहिजेत. प्रास्ताविक प्राध्यापक प्रकाश बोरकर यांनी केले. संचालन विलास नागदिवे यांनी, तर आभार सुनीता भटकर यांनी मानले. हे 10 दिवसीय शिबिर यशस्वी करण्यासाठी बडनेरा शहराध्यक्ष KD सांबारे यांच्यासह समता सैनिक दल आणि स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले. बौद्ध महासभा बडनेरा तसेच नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या वतीने 18 मे ते 27 मे श्रामणेर शिबिर आयोजित करण्यात आले होते. हे बौद्धाचार्य श्रामणेर शिबिर होतं. यानंतर आम्ही हे श्रामणेर 10 दिवसाचं शिबिर केल्यानंतर राजगृहामध्ये जे परीक्षा घेतली जाते बौद्धाचार्याची, त्या बौद्धाचार्य किंवा केंद्रीय शिक्षक म्हणून ही परीक्षा देण्यास आता आम्ही सर्व पात्र झालेलो आहोत. मागील 10 दिवसापासून या शिबिरात 41 प्रशिक्षणार्थी होते, शिबिरार्थी होते, श्रामणेर होते आणि या शिबिराच्या माध्यमातून आता आम्हाला धम्म काय आहे, धम्माची चळवळ यानंतरही आम्हाला राबवायची आहे. मात्र राजगृहातून जी चळवळ चालते, भारतीय बौद्ध महासभा जी चळवळ चालवते, ती सविस्तर चळवळ आम्हाला केंद्रीय शिक्षक डॉक्टर मोरे यांनी 10 दिवस 40 विषय घेऊन, त्याचप्रमाणे पूज्य भदंत राहुल शक्यपुत्र यांनी आम्हाला विविध विषय शिकवले आणि त्या माध्यमातून आम्हाला आता आज आमचं जेथीवर काशाय वस्त्र असते ते काशाय वस्त्र उतरवलेलं आहे आणि आता आम्ही उपासक म्हणून यापुढे भारतीय बौद्ध महासभेच्या ज्या काही धम्मासाठी जे काही चळवळ आहे ती चळवळीत आता आम्ही सक्रिय प्रशिक्षणार्थी कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार आहोत. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.